13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दत्त जयंती विशेष 21 दिवसांची स्वामींची प्रभावी सेवा. स्वामी नक्कीच साथ देतील. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा, तर आता लवकरच दत्त जयंती सप्ताहाला सुरुवात होणार आहे. आता सुरू होणार आहे म्हणजे आपला आवडीचा सण, तो म्हणजे दत्त जयंती सप्ताह. दत्त जयंती ह्या वर्षी 4 डिसेंबरला आलेली आहे. तर या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला महाराजांची संकल्पयुक्त स्वामी सेवा आपल्याला करायची आहे आणि ते मात्र आपण सर्व मिळून करणारच आहोत. तर सेवा कोणती? आपण ही सेवा वर्षभर मात्र करत असतो. आणि बघा, पूर्ण वर्षभरामध्ये ज्या ज्या घरात स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण होतात मात्र त्या घरात कधीच महाराज कोणतंही संकट, बाधा किंवा दुःख येऊ देत नाही किंवा आपल्याला कोणताच प्रश्न मांडण्याची गरज महाराज पडू देत नाही. तर बघा, तर प्रत्येकाला संकल्पयुक्त 108 पारायण करणे शक्य होताच असं नाही. म्हणून आपण दत्त जयंतीनिमित्त, स्वामी पुण्यतिथीनिमित्त, स्वामी प्रगट दिनानिमित्त अशा विविध दिवसांमध्ये आपण पारायण करत असतो. आणि ते पूर्ण पारायण आपण ज्या काही या सेवा करतो तेव्हा आपले वर्षभरामध्ये 108 पारायण मात्र नक्कीच होत असतात. आणि जर तुम्हाला एकाच वेळी जर 108 पारायण करणे शक्य झाले किंवा संकल्पयुक्त सेवा करणे ही शक्य झाली तर निश्चितच महाराज तुम्हाला कधीही प्रश्न टाकण्याची वेळ येऊ देत नाही. तर तुम्ही तसे सुद्धा करू शकता संकल्पयुक्त सेवा. आता बघा, 4 डिसेंबर 2025ला आपल्या सर्वात स्वामी भक्तांचा आवडतीचा क्षण म्हणजे दत्त जयंती. म्हणून सेवा आपल्याला 13 नोव्हेंबर पासून करायची आहे. 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये महाराजांची सर्वात आवडती आणि उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे. तर बघा, स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला 21 पारायण करायचे आहे. 21 पारायण जेव्हा आपण 1 ते 21 अध्याय करतो तेव्हा म्हणजे पूर्ण आपलं जेव्हा ग्रंथाचं वाचन होतं किंवा ग्रंथ पठण करतो तेव्हा आपलं एक पारायण होतं. असं तुम्हाला दररोज एक पारायण याप्रमाणे 21 दिवस आपल्याला हे पारायण करायचे आहे. जेव्हा आपण सेवा करतो ना, सेवा करताना संकल्प करतो तेव्हा बघा, अखंड शब्द वापरायचा नाही. कारण बघा, आपल्या मनुष्याच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी किंवा आपण संसारिक मनुष्य आहोत. आपल्याला एखाद्या दिवशी कुठे जावं लागेल किंवा आपली त्या दिवशी सेवा होत नाही. तर ज्या वेळेस आपण अखंड शब्द वापरत नसतो ना, तेव्हा एखादिक दिवस गॅप पडला तरी चालेल किंवा आपला गॅप सुद्धा पडू शकतो. म्हणून आपण अखंड शब्द वापरायचा नाही. आणि महिलांना प्रॉब्लेम असतो तर या सेवेमध्ये थोडासा 4 ते 5 दिवस गॅप मात्र नक्कीच पडत असतो. तुम्ही हा माझा व्हिडिओ जर उद्या बघाल, परवा बघाल, आज बघाल, ज्या वेळेस बघाल अगदी त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात केली तरी चालेल. म्हणजे तुमचे 21 पारायण हे 4 तारखेपर्यंत होतात किंवा 5, 6, 7 असे डिसेंबरमध्ये थोडेसे पुढे झाले तरी चालतील, काही फरक पडत नाही. मात्र आपण सेवा किती मनापासून करतोय, आपला भाव किती महत्वाचा आहे हे सर्व काही महाराज मात्र बघतच असतात. कारण करता करविता फक्त आणि फक्त महाराज आहेत. तर बघा, तुम्हाला दररोज एक श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. दररोज 11 वेळा तारक मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. या सर्व सेवा तुम्हाला जसं जमेल अगदी त्या पद्धतीने तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करायची आहे. फक्त सेवा ही दुपारी 12 ते 12:30 या वेळी तुम्हाला करायची नाहीये, कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते. म्हणून आपण ह्या वेळेत दत्त महाराजांची कोणतीही सेवा मात्र करत नाही. मग तुम्ही दिवसभरात केव्हाही सेवा करू शकतात. बघा, आता सेवेसाठी संकल्प कसा करायचा? सर्वप्रथम हातामध्ये पाणी घ्यायचं, तांदूळ घ्यायचं, एक फूल घ्यायचं आणि देवासमोर बसून आपलं नाव, गोत्र, आपली इच्छा, तुम्ही कशासाठी सेवा करत आहेत किंवा तुमचा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही एखाद्या अडचणीत असाल तर ती गोष्ट महाराजांना सांगायची आहे, संकल्प सोडायचा आहे आणि मग तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ महाराजांचा आत्मा मानला गेलेला आहे.
ज्या ज्या लोकांनी किंवा सेवेकऱ्यांनी या सर्व सेवा केल्या आहेत ना, त्यांना 100% अनुभव आलेलाच आहे. स्वामी सेवेत आला आणि रिकाम्या हाती परत गेला असं कधीही झालं नाहीये किंवा असं कोणीच नाहीये. महाराज आपली परीक्षा बघतात, पण महाराज जेव्हा आपल्याला देतात ना, तेव्हा आपण कधीही विचार केलेला नसतो, एवढं मात्र महाराज नक्कीच देत असतात. तुम्ही कंटिन्यू जर या सेवा केल्या ना, तर तुम्हाला कधीही महाराज प्रश्न लिहू द्यायची वेळ येऊ देत नाही किंवा प्रश्न उत्तर सेवेकऱ्यांकडे जाऊ द्यायची वेळ येत नाही. कारण बघा, आपलं काम आहे सेवा करणं आणि काय द्यायचं किंवा काय नाही द्यायचं हे विचार मात्र महाराज करतील. तो विचार आपण न करायचा नाही. आपण फक्त चांगले कर्म करायचे आहे, फळाची चिंता अजिबात करायची नाहीये. आपण फक्त सेवा करायची आहे, फळाची चिंता अजिबात करायची नाहीये. कारण महाराज करता करविता आहे, ते सर्व काही ठीक करतील. प्रत्येकाच्या आयुष्यात सांसारिक अडचणी आपल्याला खूप असतात, पण सगळ्यांना वाटतं का परमेश्वराने आपल्याला पैसा द्यावं, धन द्यावं, संपत्ती द्यावी. पण परमेश्वराकडे पैसा मागण्यापेक्षा महाराजांना सांगावं का, महाराज तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा. कारण बघा, देव जर आपल्या सोबत असेल ना, तर कितीही संकट आले तरी आपणही त्या संकटातून अगदी डोळे मिटून पुढे निघत असतो. मात्र त्या संकटांचा आपल्याला काहीही फरक पडत नाही. मग किती अडचणी, दुःख, संकट येऊ द्या, पण महाराज जेव्हा आपल्या सोबत असतील ना, जेव्हा ते आपला हात धरतील ना, तेव्हा आपल्याला काहीही संकट, अडचणी जाणवणार नाही. तेव्हा या सर्व संकटांमध्ये महाराज आपल्याला मार्ग नक्कीच दाखवतात. सेवेला सुरुवात करण्याच्या आधी महाराजांच्या केंद्रात जाऊन नारळ, खडीसाखर तुम्हाला ठेवायची आहे. महाराजांना प्रार्थना करायची आहे का? प्रार्थना करायची का आपल्या अडचणी किंवा आपण कोणत्या कारणांसाठी सेवा करतोय ते सांगावं. प्रत्येकाला केंद्रात जाणं जमत नसेल तर आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये महाराजांचा फोटो, मूर्ती मात्र असते, तिथे बसून तुम्ही महाराजांना सांगू शकतात का तुमच्या आयुष्यामध्ये काय प्रश्न आहे, आणि महाराजांना सांगावं का माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या आणि सेवेला सुरुवात करा. बघा, आणि प्रत्येकाने ही 21 दिवसाची स्वामी सेवा मात्र नक्कीच करा. कारण खूप खूप जास्त छान अनुभव या सेवेचे येतात. कारण बघा, या सेवेमध्ये या दिवसांमध्ये सात्विक लहरी खूप जास्त जागृत झालेल्या असतात. कारण सप्ताह म्हटला म्हणजे तेवढंच प्रत्येकाचं मन हे सेवेकडे वळत असतं, केंद्राकडे त्याचे पाय आपोआप वळत असतात. कारण बघा, आपल्याला दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सुद्धा करायचं असतं. कारण हे दिवस खूप जास्त महत्त्वाचे असतात. ही सेवा करताना तुम्हाला थोडेफार नियम पाळावे लागतीलच, पण गुरुचरित्र एवढे मात्र नियम स्वामी चरित्र सारामृतामध्ये अजिबात नाहीये. तर बघा, संकल्पयुक्त सेवा आहे म्हणून तुम्हाला परान्न वर्ज्य करावं लागेल. दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. बघा, आपला प्रश्न सुटावा म्हणून आपण खूप काही करतो, मोठमोठ्या सेवा करतो, संकल्पयुक्त सेवा करतो, आणि परान्नामुळे आपल्याला दोष लागतात आणि मग या सर्व गोष्टींवर मात्र पाणी फिरून जातं. म्हणून शक्यतो परान्न करूच नये. कारण बघा, आपला मार्ग लवकरात लवकर लागावा किंवा जो काही मार्ग असेल त्याच्यातून आपला मार्ग सुटावा, प्रश्न सुटावे, यासाठी गुरुमाऊली नेहमी सांगतात का सेवा खूप केली, कितीही सेवा केली आणि परान्न घेतलं तर त्या सेवेचा काहीही फायदा होणार नाही. परान्नामुळे दोष लागतील आणि सेवा ही तुमची वाया जाईल. म्हणून आवर्जून परान्न मात्र वर्ज्य करायचं आहे. माहेरचं तुम्ही खाऊ शकतात, पण तुम्ही एखाद्या लग्नाला गेलात किंवा तुम्ही एखाद्या फंक्शनमध्ये गेलात तर मात्र तिथलं खाऊ नये. ब्रह्मचर्याचं पालन अजिबात करायची गरज नाहीये. मांसाहार मात्र वर्ज्य करायचा आहे. ह्या दिवसांमध्ये मांसाहार घरात किंवा बाहेरही खायचा नाहीये. जो व्यक्ती सेवा करणार आहे, नामजप करणार आहे, त्यांनी मात्र मांसाहार नक्कीच वर्ज्य करावा. एखाद्याला सुतक किंवा विटाळ आला तर तेवढा गॅप आपण पाळतोच आणि नंतर पुन्हा सेवा कंटिन्यू करायची आहे. कारण बघा, ही सेवा संकल्पयुक्त असते, म्हणून ही सेवा तुम्हाला पूर्ण करायचीच असते. मध्येच ही सेवा सोडता येत नाही. नियम एवढे पाळावे, सेवा तुम्ही कुठेही करू शकतात. पण संकल्पयुक्त सेवा आहे म्हणून आपल्या देवघरासमोर महाराजांसमोर बसूनच सेवा करा. शांत मनाने नामस्मरण करा. संकल्पयुक्त सेवा म्हणून जमलंच तर संपूर्ण स्वामीचरित्र सारामृत पारायण एकाच बैठकीत तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही तेवढा तरी प्रयत्न करावा. कारण बघा, जे स्वामीचरित्र सारामृत दररोज 3 अध्याय वाचतात त्यांना तर 1 तासातच संपूर्ण पारायण वाचलं जातं.
पण काही काही सेवेकरी हे नव्याने सुरुवात करत असतात, ते नवीन असतात, त्याच्यामुळे त्यांना मात्र थोडा अर्धा तास जास्त लागू शकतो. पुन्हा आपल्याला कंटिन्यू वाचून ती सवय होऊन जाते आणि एकदा वाचलं का वाचतच राहावं एवढं सुंदर मात्र स्वामी चरित्र सारामृत आहे. म्हणून आपण किती प्रामाणिकपणे भक्तिपूर्वक श्रद्धेने ही सेवा करतोय ते महाराज बघतात आणि दररोज एक वेळाच वाचावं. एका दिवसात 2-3 पारायण असं अजिबात करू नये. एक वेळेस जर एक पारायण वाचलं ना तर अगदी शांततेत मन लावून ही सेवा होते. 21 दिवसात 21 पारायण होतात. बऱ्याच महिला जॉब करून सुद्धा या सेवा करत असतात, म्हणून तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करा. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ अजिबात सेवा करू नये. महिला, पुरुष, मुलं, मुली कोणीही सेवा करू शकतात. सेवेमध्ये अजिबात तसे नियम नाहीयेत. ही सेवा कोणालाही करता येते. स्वामी चरित्र सारामृताला नियम सुद्धा अजिबात नाहीये. फक्त 2 नियम आहेत. एक म्हणजे परान्न वर्ज्य करावं आणि मांसाहार वर्ज्य करावं. आता मुली जर तुम्ही बाहेर शिकत असाल किंवा कॉलेजसाठी, जॉबसाठी तुम्ही बाहेर राहताय आणि मेसचं जेवण करताय, हॉटेलचं जेवण करताय, तर अशा वेळेस मग तुम्ही काय करावं? तर अशा वेळेस तुम्ही त्या जेवणाभोवती 3 वेळा गायत्री मंत्राचा मंत्रजाप करून पाणी फिरवायचं आहे आणि मग ते अन्न तुम्ही ग्रहण करू शकतात. यामुळे काय होतं, तर यामुळे आपल्याला अन्नातून लागणारे जे परान्नातून दोष आहेत ना, ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून माऊलींनी सांगितलेला हा सुद्धा एक छानसा उपाय आहे, तो लक्षात ठेवावा. आपल्या देवघरात महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असते, तिथे बसून छान सेवेला सुरुवात करावी. सेवेचा टाइम शक्यतो एकच ठेवावा, कारण जेव्हा आपण पारायण वाचतो ना तेव्हा एकाच वेळेस आपण वाचत असतो. जमलंच तर एक ठेवावा, नाही तर तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल अगदी त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता. बघा, ही सेवा आवर्जून करा. 100% अनुभव मात्र आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. कारण सेवा करत असताना काळे वस्त्र तुम्हाला अजिबात घालायचे नाहीये. कोणत्याही कलरचं वस्त्र तुम्ही परिधान करू शकतात, मात्र काळं वस्त्र घालून कोणतीही सेवा करायची नाही. त्याच्यामुळे काय होते, तर काळ्या वस्त्रामुळे तुमच्यापर्यंत जी काही सेवेतून प्राप्त होणारी ऊर्जा आहे किंवा तुम्हाला जे काही तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाहीत आणि काळं वस्त्र घातल्यामुळे ज्या काही ऊर्जा मिळणार आहे त्या सुद्धा तुमच्यापर्यंत येत नाही. बघा, सेवेला अजिबात नियम अटी नाहीये. कोणीही, मुलं मुली कोणीही करू शकते. एखाद्याला 21 पारायण करणे शक्य होत नसेल तर त्याने दररोज स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचावे, 11 माळी जप करावा, जी की आपली दररोजची नित्यसेवा आहे, मात्र ती करावी. ज्यांना जमत असेल त्यांनी 21 दिवसात 21 पारायण करावे आणि नक्कीच आलेला अनुभव ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्कीच सांगावा आणि तुम्हाला 100% अनुभव येईल. कारण सेवा वाढली ना का नक्कीच अनुभव येत असतात. आम्ही सुद्धा खूप मनापासून या सेवा करतो आणि मला तर पर्सनली खूप जास्त आवडतं स्वामी चरित्र सारामृत. धन्यवाद.